हॅलो, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आज आपण इयत्ता दुसरी विषय मराठी धडा 10वा एक राखी सैनिकांसाठी. तर आपण सैनिकांसाठी राखी बनवूया, बघूया बाई आपल्याला काय शिकवतात. हे वर्गाचं चित्र दाखवलेलं आहे. तर चला सुरू करूया. शाळेची घंटा झाली म्हणजे आपण सर्वांनी शाळेत प्रवेश केलेला आहे. बाई वर्गात आल्या. वर्गात येताच मुलांना म्हणाल्या, या वर्षी आपण सैनिकांसाठी राख्या तयार करूया का? सर्व मुले हो म्हणाली. मग बाई वर्गात आल्या. वर्गात येताच त्या मुलांना म्हणाल्या, यावर्षी आपण सैनिकांसाठी राख्या तयार करूया का? तर सर्व मुले काय म्हणाली, हो चला बनवूया. तनिषा म्हणाली, बाई तन्वी खूप छान राख्या तयार करते. स्मिता म्हणाली, बाई आपण शुभेच्छा पत्र तयार करूया का? त्यामुळे तनिषा म्हणाली, बाई तन्वी आहे ना आपली, ती खूप छान राख्या बनवते. मग त्यावर स्मिता म्हणाली, बाई आपण शुभेच्छा पत्र लिहू की? आपण ग्रीटिंग कार्ड बोलतो त्याला, ते शुभेच्छा पत्र, ते पण लिहू क्या? बाईने संमती दिले म्हणजे होकार दर्शवला. हा बनवूया. रोहन म्हणाला, बाई माझा मामाही सैनिक आहे, आईने त्याला कालच राखी पाठवली. बाई मी मुलांचे 2 गट केले. मग पुढे रोहन म्हणाला, बाई माझा मामा, रोहनचा मामा आहे ना, तो पण सैनिक आहे, मग आपण त्यासाठी राखी बनवूया का? आईने त्याला कालच राखी पाठवली म्हणजे रोहनच्या आईने त्याला राखी पाठवली. बाईने मुलांचे 2 गट केले. गटामध्ये सर्वांना राख्या व शुभेच्छा पत्र तयार करण्यासाठी साहित्य दिलं आणि 2 गटांमध्ये काय केलं, त्यांना राख्या बनवण्यासाठी आणि शुभेच्छा पत्र लिहिण्यासाठी साहित्य दिलं. बाईने एका गटाला राखी कशी तयार करायची हे सांगितलं. तर नंतर दुसऱ्या गटाकडे गेल्यात. मुलांना वर्तुळ, चौरस, साहित्याकृती आकार कापून शुभेच्छा पत्र तयार करायला सांगितलं आणि एका गटाला काय सांगितलं की राखी तुम्ही कशी कराल हे बाईने त्यांना शिकवलं. आणि दुसऱ्या गटाकडे गेल्या, त्यांना सांगितलं वर्तुळ, चौरस, आयताकृती आकार या कापून शुभेच्छा पत्र लिहूया. मुलांनी कागदांचे विविध आकार कापले. मुलांनी पण विविध आकारचे कागद कापले, त्यापासून सुंदर शुभेच्छा पत्र तयार केले. त्यापासून काय केले, सुंदर शुभेच्छा पत्र तयार केली. त्यावर सैनिकांसाठी छान संदेश लिहिला आणि त्यावर सैनिकांसाठी त्यांनी छान संदेश लिहिला. मुलांनी केलेल्या राख्या आणि शुभेच्छा पत्र पाहून बाईने सर्वांचे कौतुक केले. बाईने सर्वांच्या राख्या पाहिल्या, शुभेच्छा पत्र पाहिलं. मग बाईंना खूप कौतुक वाटलं त्याबद्दल. मग त्यांना अभिनंदन केलं बाईंनी त्यांचं. मुलांनी तयार केलेल्या शुभेच्छा पत्र राख्या बाईंनी पाकिटात भरल्या. मग त्या राख्या एका पॉकेटामध्ये भरल्या, शुभेच्छा पत्र एका पॉकेटामध्ये भरली. बाईंनी काही मुलांना घेऊन शाळेजवळ असणाऱ्या पोस्टाच्या गाड्यात गेल्या. मग बाई काही मुलांना घेऊन शाळेजवळ असणाऱ्या पोस्टाच्या गाड्यात गेल्या. बाईने पाकिटावर पत्ता लिहून पाकिट पोस्टमन काकांना दिले. मुलांना आपल्या राख्या व शुभेच्छा पत्र सैनिकांमध्ये पोहोचणार याचा आनंद वाटत होता. मग काय केलं, त्या सर्व राख्या त्या पत्रावर जो पाकिटावर पत्ता असतो ज्याला आपल्याला राखी पोचवायची, तो पत्ता लिहून पोस्टमन काकाकडे दिला. मग पोस्टमन काका आता पुढचं काम करतील, ते राख्या आणि शुभेच्छा पत्र सैनिकांपर्यंत पोहोचतील आणि हे सर्व सैनिकांमध्ये पोहोचले. यामुळे मुलांना त्याचा आनंद वाटत होता. आता आपण नवीन आलेले शब्द शिकूया. संमती, परवानगी, संदेश, निरोप. आता मला हे समजले. प्रश्न 1 पाहूया. बाईंनी कोणासाठी राख्या तयार करायला सांगितल्या? तर बाईंनी सैनिकांसाठी. कोणासाठी? सैनिकांसाठी. पहिल्या प्रश्नाचं उत्तर, कोणाचा मामा सैनिक आहे? तर इथे कोण म्हणाला होता? रोहन. कोणाचा मामा सैनिक आहे? रोहनचा मामा. बाईंनी वर्गाच्या मुलांचे किती गट केले? तर 2 गट केले. एक राखी बनवण्यासाठी, एक शुभेच्छांसाठी. राख्यांची बाईंनी राख्यांची पाकिटे कोणाकडे दिली? तर पोस्टमन काकाकडे. कोणाकडे? पोस्टमन काकाकडे. जोडाक्षरवाले शब्द लिहायचे म्हणजे शुभेच्छा, पोस्टमन, हे असे जोडाक्षर आलेले शब्द आहेत, ते आपल्याला लिहायचे आहेत. विचार करावा सांगा. राखी तयार करताना कोणकोणते साहित्य वापरशील? तर दोरा झाला, सजावटीच्या वस्तू झाल्या, छोटे छोटे हिरे झाले, मणी झाले, ते आपण वापरू. राख्या कोणकोणत्या आकाराच्या असतात? गोल असतात, चौकोनी असतात, आयताकृती असतात, त्रिकोणी असतात, स्टारवाल्या असतात. राख्या विविध आकाराच्या असतात. तुला पोषण काका भेटले तर तू त्यांना कोणते प्रश्न विचार? तुम्ही ज्या आम्ही वस्तू तुम्हाला देतो त्या तुम्ही कशाद्वारे, किती फास्ट, किती लवकर पोहोचवता, हे सारे प्रश्न आपण पोस्टमन काकांना विचारू. तर इथे दिलेले वाचावं त्याप्रमाणे कृती करा. राखीची चौकट पिवळ्या रंगाने, हे तुम्हाला घरी करायचं आहे. नंतर चला वाचूया. प्रिय अवनी, तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हे शुभेच्छा पत्र आहे. कोण लिहिलंय? तुझी मैत्रीण भूमी हिने. तर अशा प्रकारे एक राखी सैनिकांसाठी हा धडा आपला शिकून झालेला आहे. यावर प्रश्न उत्तरे झालेली आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.